लिंगमळा परिसरात 300-400 झाडांची बेकायदा तोड. मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर परिसरातील लिंगमळा धबधबाजवळील गट क्रमांक 30/4 मध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा वृक्षतोड झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार जमीन सपाटीकरण आणि अनधिकृत बांधकामांच्या उद्देशानं सुमारे 300-400 झाडांची तोड करण्यात आली आहे. हिरडा, जांभूळ यांसारख्या औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांसह घनदाट वनसंपदेची निर्दयी कत्तल झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात संबंधित जमीनमालक म्हणून सलीम वायकर यांचे नाव समोर आले असून देवस्थान जमिनीच्या लगत मोठ्या प्रमाणात बांधकामाचा घाट घातल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, या गंभीर प्रकाराकडे अद्याप कारवाई न झाल्यानं महाराष्ट्र वन विभाग आणि महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पाचगणी व महाबळेश्वर परिसरातील पर्यावरणप्रेमींनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.